शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरती डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एडियन सोबत संवाद साधत महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली आहे। 28 एप्रिल रोजी त्यांनी विभागीय उच्च शिक्षण संचालक डॉक्टर पंकजा वाघमारे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे। डॉक्टर वैशाली देशमुख या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या। त्यांची प्रथम नियुक्ती 2006 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून झाली असून त्यांना एकूण 24 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे। डॉक्टर देशमुख या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या युवक महोत्सव सांस्कृतिक समितीवरती सदस्य तसेच संगीत विषयासाठी संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 6 विद्यार्थ्यांनी पीएचडी कार्य पूर्ण केलंय। त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान असून त्या गान सरस्वती किशोरताई अमोणकर आणि डॉक्टर विना सहस्रबुद्धे यांच्या शिष्य असून त्यांनी संपूर्ण भारतभर आणि जागतिक संगीत क्षेत्रात कार्य केलं आहे। त्यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय तानसेन संगीत महोत्सव ग्वाल्हेर व हरी वल्लभ संगीत महोत्सव जालंधर या ठिकाणी गायनाचं सादरीकरण केलं। त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक तथा भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक डॉक्टर पंकजा वाघमारे, महाविद्यालयातील अध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केलं। प्राचार्य पदावरती डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एडियन सोबत संवाद साधत महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली आहे। नमस्कार। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाला 103 वर्ष अतिशय मोठी परंपरा लाभली आहे आणि या महाविद्यालयाचा प्राचार्य पदाचा पदभार मी घेतला असून मला अतिशय आनंद होतो आहे की या पदी मी आज काम करते आहे। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात एकूण 24 विभाग आहेत। या सर्व विभागात जी फॅकल्टी आहे ती MPSC थ्रू आलेली आहे आणि मला इथे नक्कीच सांगायला अभिमान वाटतो की इतर महाविद्यालयांपेक्षा ही जी फॅकल्टी आहे किंवा हे जे प्राध्यापक आहेत हे नक्कीच वेगळे आहेत, कारण आम्ही MPSC थ्रू आलो आहोत आणि यांचा दर्जा, शिकवण्याचा दर्जा, शिक्षणाकडे बघण्याचा दर्जा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आहे। याशिवाय महाविद्यालयात NCC NSS डिपार्टमेंट आहे, स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे, जे दरवर्षी खूप चांगली कामगिरी बजावित आहेत आणि पुढे भविष्यातही नक्कीच चांगली कामगिरी करतील। तिसरी गोष्ट म्हणजे महाविद्यालयात मोठं ग्रंथालय आहे ज्यामध्ये जवळजवळ 5 लाख ग्रंथ उपलब्ध आहेत, ज्याचा विद्यार्थी खूप चांगला लाभ घेतात आणि मला असं वाटतं की इतरही विद्यार्थ्यांनी जर इथे ॲडमिशन घेतली तर नक्कीच त्यांना त्या ग्रंथालयाचा आणि त्यातील अतिशय जुन्या ग्रंथांचा त्यांना शिक्षणासाठी फायदा होईल। त्याचप्रमाणे महाविद्यालयात मुलींचे आणि मुलांचे वसतिगृह आहे जे शासकीय दरात, अतिशय कमी दरात उपलब्ध आहे आणि त्याचाही मुलांना नक्कीच फायदा होतो, कारण ते महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे विद्यार्थ्यांचा इतर जो सगळा खर्च होतो तो इथे नक्कीच होत नाही। महाविद्यालयात मोठं कॅन्टीन आहे ज्याचा विद्यार्थ्यांना इतर वेळेस फायदा होतो। त्यानंतर महाविद्यालयाचा संगीत विभाग, कारण मी संगीत विभागाची हेड असल्यामुळे मला नक्कीच सांगावं वाटेल की यूथ फेस्टिवलमध्ये दरवर्षी गेली अनेक वर्षे खूप चांगली कामगिरी विद्यार्थी बजावित आहेत आणि दरवर्षी आम्हाला खूप चांगले प्राइजेस त्यामध्ये मिळत आहेत आणि भविष्यात पण मिळत राहतील। याशिवाय मुलींचा जो आत्ताचा जो सिक्युरिटीचा प्रश्न आहे तो महाविद्यालयात म्हणजे आमच्याकडे इतकं सिक्युअर्ड वातावरण आहे। एकतर महाविद्यालयात LR उपलब्ध आहे आणि बेसिकली विद्यार्थिनींसाठी लेडीज गार्ड आमच्याकडे कायम 24 तास उपलब्ध आहे। त्याच्यामुळे मुलींचा जो सिक्युरिटीचा प्रश्न येतो तो आमच्याकडे नक्कीच उद्भवत नाही। मुली खूप सिक्युअर्ड स्वतःला फील करतात। याशिवाय माझ्यासमोर आत्ता जी आव्हानं आहेत ती अशी की विद्यार्थी संख्या मला असं वाटतं महाविद्यालयात जास्त असायला हवी, कारण महाविद्यालयातलं वातावरण, महाविद्यालयातले प्राध्यापक, त्यांच्याकडील जे ज्ञान आहे ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे आणि त्याचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावा। तसेच ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना सुद्धा इथे आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने घडवू शकतो, कारण आमचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे, प्रत्येक प्राध्यापकाचं अतिशय बारकाईने लक्ष असतं आणि आम्ही नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दरवर्षीच करत असतो आणि भविष्यातही करत राहू। मला एक आवर्जून उल्लेख करावासा असा वाटतो की
महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा किंवा MPSC या परीक्षांसाठी एक केंद्र आम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्या थ्रू अनेक विद्यार्थी पास झालेले आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे नक्कीच प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांना या स्पर्धा परीक्षांचा सुद्धा लाभ होईल. त्यांना आम्ही स्वतः त्यांच्याकडे जातीने लक्ष देऊन त्यांना सगळ्या पद्धतीने नॉलेज देण्याचा, शिक्षण देण्याचा, माहिती देण्याचा सगळ्या पद्धतीने नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांच्या पुढील वाटचालीस, सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.